मदर्स एज्युकेशन सोसायटीचे संस्कृती फाउंडेशन स्कूल आणि संस्कृती किड्स या शाळेमध्ये स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांनी उपस्थित सर्वांचीच मने जिंकली आहेत। मदर्स एज्युकेशन सोसायटीचे संस्कृती फाउंडेशन स्कूल आणि संस्कृती किड्स या शाळेमध्ये मंगळवारी 27 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका न्यायाधीश श्रीमती अनुपमा परशेट्टी मॅडम, तसेच श्री युवराज पाचरणे साहेब वनाधिकारी, तसेच श्री गजेंद्र इंगळे साहेब PSI SP ऑफिस अहिल्यानगर, ॲडव्होकेट संग्राम संभाळे आदी उपस्थित होते। तसेच संस्थेचे संस्थापकीय आदरणीय श्री सुरेश तनपुरे सर, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती संजीवनी तनपुरे मॅडम, संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य श्री अभिजित तनपुरे सर, तसेच संस्थेच्या लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट सौ वृषाली तनपुरे मॅडम, सौ रुचा वाडकर मॅडम हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी 5 वाजता दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती पूजन करून करण्यात आली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। सध्याच्या काळामध्ये मुलांकडनं मोबाईलचा अतिवापर होतोय आणि त्याचे दुष्परिणाम मुलांच्या मनावरती आणि शरीरावरती होत आहेत। त्याबद्दल पालकांनी जागरूक राहायला हवं, आपल्या मुलांमध्ये कलागुणांचा विकास करायला हवा, असं संबोधन या प्रसंगी बोलताना श्रीमती अनुपमा परशेट्टी मॅडम यांनी पालकांना केलंय। तर श्री गजेंद्र इंगळे यांनी देखील विद्यार्थ्यांना गुन्हा होण्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल, सुरक्षितता आणि सतर्कता कशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन केलं। ॲडव्होकेट वृषाली मॅडम यांनी देखील आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करावं आणि फक्त त्याच दिशेनं जावं अशा सुंदर शब्दात मार्गदर्शन केलं। यावेळी प्रथम वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। स्टुडंट ऑफ द इयरची ट्रॉफी तन्वी गाडे या मुलीला, तर प्रथमेश शिर्के या मुलाला मिळाली आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25चा कॉक हाऊस कप नेहरू हाऊसला मिळाला आहे। त्यानंतर शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलंय शिवराज्याभिषेक सोहळा। पालकांकडून या कार्यक्रमाचं खूपच कौतुक करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता जपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापकीय आदरणीय श्री तनपुरे सर यांनी केले। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनं करण्यात आली। कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतलेत। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले आणि आपले स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधड्या छातीनं मृत्यूशी झुंज देत मृत्यूवरती विजय मिळवणारे आमचे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, रंजलेल्या गाजलेल्या स्वराज्याची निर्मिती करण्याची प्रेरणा दिली अशा आमच्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणास प्रारंभ करते। प्रथमतः येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि शिक्षक वृंद वर्ग, प्रचंड संख्येने येथे उपस्थित असलेला आपला पालक वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले संस्कृती फाउंडेशनचे चिमुकले, आपण सर्वजण या संस्कृती फाउंडेशनच्या सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहिला याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वांचे आभार मानते। खरं तर आज थोडीशी तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम होईल, तर ती थोडीशी खंत आहे, थोडं समजून घ्यावं। असं म्हणतात की विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे, जेणेकरून आपली निर्णय घेण्याची क्षमता ही दिवसेंदिवस विकसित होत चालते। पण काही लोक निर्णयच घेत नाही, निर्णय घ्यायला घाबरतात। अरे मी चुकलो तर काय होईल, चुकलो तर अनुभव येईल आणि निर्णय योग्य झाला तर यश नक्कीच मिळेल, म्हणून निर्णय घ्यायला शिका। जो व्यक्ती निर्णय घेतो तो यशस्वी होतो का? नाही। जो व्यक्ती आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे जो सिद्ध करून दाखवतो तोच व्यक्ती यशस्वी होतो। तानाजी मालुसरे कोंढाणा घ्यायला निघाले, लढाई प्रचंड लढाई चालू होती आणि लढता लढता तानाजी मालुसरे खाली कोसळले। आता तानाजी मालुसरेच खाली कोसळले म्हटल्यावरती मराठी सैन्य पाठीला पाय लावून पडू लागले। हे सूर्याजींनी पाहिलं आणि सूर्याजी कडाडले, अरे पळता कुठे भ्याडा
सोन्यासारखे तुमचा बाप येथे मरून पडलाय. जर जमत नसेल तर दरीत उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूशी लढता लढता मरा. पण आपल्या मराठी सैन्याने दरीत उड्या टाकणं पसंत केलं नाही, शत्रूशी लढणं पसंत केलं आणि अवघ्या तासाभरात शत्रूचा खुर्दा पाडला आणि कोंढाण्यावरती भगवा फडकवला. अशक्य असं काहीच नाहीये विद्यार्थ्यांनो. खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये परतीचे पर्यायाची दोरच कापून टाकली पाहिजे. ठरलं ना मला कलेक्टर व्हायचंय, अरे ठरलं तर मग बस, ठाम राहा, निश्चिंत राहा. मला वकील, डॉक्टर, इंजिनियर व्हायचंय, अरे ठरलं तर मग बस, इतका ठाम राहा की आपली शरीरातली इच्छाशक्ती अनुकेंद्रित होऊन आपण आपोआप आपल्या यशाच्या ध्येयाच्या मागे इतके झपाटले जातो की आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. असं म्हणतात की आयुष्यातले क्षण हे हातातून निसटून जातात. जसे वाळूचे क्षण हातातून निसटून जावे तसे ज्याला जे क्षण वेचता आले त्याचं आयुष्य सोन्यासारखं झालं आणि ज्याला ते क्षण वेचता आले नाही त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांनो, जर आपल्या हातातून एक एक क्षण जर असाच वाया जात राहिला तर आपलं आयुष्य देखील मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आलेल्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला सदुपयोग करता आला तर आपलं आयुष्य हे सोन्यासारखं नक्कीच होईल. जिंकण्याची तीव्रता तितकी जास्त असते ना विद्यार्थ्यांनो, तितकी जास्त आपल्याला यश मिळते आणि जिंकण्याची तीव्रता आपल्यामध्ये जितकी कमी तितकं आपल्याला यश मिळते. एक प्रसंग आठवतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये लतानरे नावाची 65ला असलेली एक माऊली राहते. माऊलीचं वय 65. 70ला आलेला नवरा, 3 मुली होत्या. गरिबीशी झुंजता झुंजता तिन्ही मुलींची कशीबशी लग्न करून दिली. जी काही आयुष्याची पुंजी होती ती मुलींच्या लग्नात लावली. दोघे जण दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कष्टानं भाजी भाकरी खाऊन समाधानी होती. पण अचानक काय झालं, त्या माऊलीच्या नवऱ्याची तब्येत बिघडली. तिला काय करावं समजेना, म्हणून ती गावात असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेली. तर डॉक्टरांनी सांगितलं, माई तुमच्या नवऱ्याची तपासणी इथे करता येणार नाही, ती सोय आपल्याकडे नाही, त्यासाठी तुम्हाला बुलढाण्याला घेऊन जावं लागल. माई रडू लागली. अरे माझ्या लुगड्याच्या पदरामध्ये फक्त 10 रुपयाची नोट सुद्धा नाही, तर मी बुलढाण्याला माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ तरी कसं? माईने थोडा धीर धरला. घरी आली, शेजाऱ्यां पाजाऱ्यांकडे पैसे उसने गोळा केले आणि आपल्या नवऱ्याला घेऊन ती बुलढाण्याला गेली. बुलढाण्याला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांना तिने आपल्या नवऱ्याला दाखवलं. डॉक्टर म्हटले, माई तुमच्या नवऱ्याची काही तपासणी करावी लागेल, आता तुम्हाला बारामतीला न्यावं लागेल, ती सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे करावं तरी काय? या बुलढाण्यापर्यंत येईपर्यंत मी 4 घरं फिरून लोकांच्या हातापाया पडून मी कसे बसे पैसे गोळा करून आणले. आता बारामतीला जायचं म्हटल्यावरती मी पैसा आणू तरी कुठून? पण तिने धीर सोडला नाही. ती परत काही चांगल्या प्रतिष्ठित लोकांकडे गेली, त्यांना गयावया करू लागली. कसे बसे जमतील तेवढे पैसे गोळा केले आणि तडक ती बारामतीला गेली. बारामतीला गेल्यानंतर डॉक्टरांनी पाहिलं, तिच्या नवऱ्याची सगळी तपासणी झाली. डॉक्टर म्हणे एक मोठी तपासणी करावी लागेल. माई म्हणाली, ठीक आहे, पण त्यासाठी खर्च किती येईल? डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तो ऐकून त्या माऊलीला भर दिवसात डोळ्यासमोर अंधार आला आणि माऊली खाली कोसळली. अरे देवा, मी आता करू तरी काय करू? या माणसाला बारामतीपर्यंत आणण्यासाठी मी 4 घरं फिरून लोकांच्या हातापाया पडून कशी बशी पैसे घेऊन इथपर्यंत आले. ज्या माणसांनी स्वतः दुःखाच्या खस्ता खाल्ल्या आणि आम्हाला आयुष्यभर सुखाची सावली दिली, आज त्या माणसावरती ही वेळ आली. मी काहीच करू शकत नाही. रोजची आम्ही पोटाची खळगी कशी बशी भरतो. अरे डॉक्टर, तुम्ही तपासण्या तरी किती करता? कुठून आणू मी हा पैसा? कुठून आणू मी हा पैसा? गळ्यात एक फुटका मणी देखील नाही की तो विकून मी तुमची हॉस्पिटलची पैसे मी भरू शकते. माई खाली कोसळली. तिला काही समजेना. थोडी सावरली आणि शेजारी असलेल्या बाकड्यावरती जाऊन बसली. तिथे गेल्यानंतर डोळे पुसत असतानाच तिने थोडी कुजबूज ऐकली. आज बारामतीमध्ये मॅरेथॉनची स्पर्धा होणार आहे. ही कुजबूज ऐकली आणि तेथे अमुक इतकं बक्षीस मिळणार आहे.
त्या माईच्या कानांनी फक्त त्या बक्षिसाची रक्कम ऐकली आणि माई तटकन त्या लोकांकडे गेली. सगळी विचारपूस केली की ही स्पर्धा कुठे, काय आणि होणार आहे आणि काय करायचं असतं ह्या स्पर्धेमध्ये. तर माईला फक्त कळलं की इथे फक्त पळायचं असतं. माई तडक ज्या ठिकाणी स्पर्धा होणार होती त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. संयोजकाकडे गेली, संयोजकाला विनंती केली, साहेब मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या. 65ला आलेली, नऊवारी घातलेली, कासोटा नेसलेली ही अनवाणी पायाची लता नरे संयोजकाकडे हात जोडून विनंती करत होती आणि संयोजक तिच्याकडे चकित होऊन पाहत होते. संयोजकांनी तिला परवानगी दिली, पण मैदानावरती आल्यावरती पाहते तर काय, सगळे स्पोर्ट शूज घातलेले, टी शर्ट घातलेले आणि ही आली अनवाणी पायाची नऊवारी घातलेली, कासोटा नेसलेली लता नरे. पण तिने धीर सोडला नाही. साडीचा पदर कमरेला खोचला आणि पट्टी पडली आणि पळत सुटली. स्पर्धा सुरू झाली. आजपर्यंत ती पळत होती आपल्या 3 मुलींच्या मागे, त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी. तिने कधी मैदानात पाऊल देखील टाकलं नव्हतं. आजपर्यंत ती पळाली होती ती शेतातल्या जनावरांच्या मागे. तिने कधी रणांगणात धावण्याच्या स्पर्धेत भागही घेतला नव्हता. आजपर्यंत ती पळाली होती, गरिबीला ठिगळं लावता लावता झुंजत होती. तिला धावण्याची स्पर्धा काय असते हे देखील माहीत नव्हतं आणि आज तीच माऊली सगळ्यांच्या तुलनेने ती भरधाव पळत होती. फक्त आणि फक्त पळत सुटली आणि स्पर्धा संपली. या स्पर्धेची विजयी झाली लता नरे. 65 वर्षांची ही माऊली, अनवाणी पायाची कासोटा नेसलेली 65 वर्षांची ही माऊली विजयी झाली. असं का बरं झालं? त्या माऊलीकडे तो स्पोर्ट शूज नव्हते, टी शर्ट नव्हता. तिला मॅरेथॉन या शब्दाचा अर्थ देखील माहिती नव्हता. आणि ती माऊली आपली मॅरेथॉनची स्पर्धा जिंकू शकते, तर विद्यार्थ्यांना आपल्याला अवघड असं काय आहे? आपल्याला तर सगळ्याच गोष्टी अवगत आहे. ती माऊली जिंकली कारण तिच्यामध्ये कुठलेच प्रश्न नव्हते. तिच्या मनामध्ये फक्त एकच उत्तर होतं की मला हा पहिला क्रमांक मिळवायचा आहे, मला माझ्या नवऱ्याला काही करून वाचवायचंय. आणि तिने ते करूनच दाखवलं. तिची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की तिने ते सिद्ध करून दाखवलं. म्हणून विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय व्हायचंय हे ध्येय आत्ताच ठाम करा आणि त्याच्यासाठी कारण शोधू नका. आयुष्यामध्ये अशा अडचणी खूप काही येतात, तर त्या आपल्याला पार करता आल्या पाहिजे. आपल्या पालकांनी देखील मुलांकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप काय आहे, पण आपल्याला उत्सुकता आहे ते चिमुकल्यांचे डान्स पाहण्याची. आणि शेवटपर्यंत पालकांनी अशीच उपस्थिती ठेवावी ही संस्कृती फाउंडेशन स्कूलच्या वतीनं मी विनंती करते. धन्यवाद. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मॅडम परशेट्टी मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी युवराज पाचरणे साहेब, RFO, या आपल्या संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक तनपुरे सर आणि आजच्या कार्यक्रमात जमलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग. आजचा कार्यक्रम तसा हा विद्यार्थ्यांचा आनंद साजरा करण्याचा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाला विद्यार्थी हे प्रत्येक आपल्या शालेय जीवनात अभ्यासक्रमाबरोबरच त्यांच्या अंगात असलेले सर्व गुण दाखवण्याचा जो एक प्लॅटफॉर्म शालेय जीवनात उपलब्ध होतो, तो प्लॅटफॉर्म या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध होतो. या प्लॅटफॉर्मचा प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा फायदा घेतला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला आपले विद्यार्थ्यांचे लाडके सर अभिजित सर यांनी मला फोन केला की तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल. अभिजित सर आणि मी एकाच कॉलेजला सोनाईला होतो. अभिजित सरांचा तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात काहीतरी आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांच्या शिक्षणाची
जी वाटचाल आहे ती चांगली झाली पाहिजे हे त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासूनच त्यांचं ध्येय होतं. त्याप्रमाणे ते आज त्या ध्येयाच्या यशस्वी वाटचाल करत आहेत. आता कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कुणी नाच, कुणी गाणे, कुणी आणखीन काही ॲक्टिंग सादर करून प्रत्येक इथं जमलेल्या सर्वांचे मनोरंजन करतील. मी काही आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण की या चांगल्या आनंदाच्या क्षणात कोणाला भाषण ऐकायला आवडत नाही. त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी तुम्हाला फक्त एक मेसेज म्हणा की आजकालचा जो विद्यार्थी आहे तो सोशल मीडियाला थोडासा ॲडिक्ट झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. प्रत्येक विद्यार्थी पहिलीपासून ते पुढं प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईल वापरू शकतो. प्रत्येक घरामध्ये पर पर्सन 2 मोबाईल आहेत, एक नाही, पर पर्सन 2 मोबाईल आहेत आता. त्यामुळं सोशल मीडियाला विद्यार्थी हा ॲडिक्ट झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचं कर्तव्य आहे त्यांनी की आपला मुलगा खरंच त्या मोबाईलचा योग्य वापर करतो का, कारण की मोबाईल देखील हा एक अनिवार्य घटक आहे. आज विद्यार्थ्यांना शाळेतून देखील काही होमवर्क असेल किंवा काही दुसरं टास्क असेल ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवलं जातं. त्यामुळे विद्यार्थी देखील पालकांना मोबाईलची मागणी करतात. पालक देखील त्यांना गरज म्हणून मोबाईल प्रोव्हाइड करतात, परंतु विद्यार्थी खरंच त्याचा वापर योग्य कामासाठी करतो आहे का हे पाहणं आपल्या पालकांचं आद्य कर्तव्य आहे. मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून खास करून मुली असतील या वेगवेगळे सोशल मीडिया आहेत. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे. याच्या माध्यमातून ते अनोळखी व्यक्तींशी चॅट करतात. त्याचे दुष्परिणाम होऊन भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. मग ज्यावेळेस अशा परिस्थिती निर्माण होतात, असे पालक आमच्याकडे येतात पोलीस स्टेशनला, त्यावेळेस बरीचशी गोष्ट हातातून निघून गेलेली असते. त्यामुळे आपण जर योग्य वेळीच विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं, त्यांना योग्य बंधनात ठेवलं तर ही वेळ येणार नाही. प्रत्येक पालकांना विनंती करेल की त्यांनी आपल्या मुलांकडे खास करून सोशल मीडियाच्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचे दुष्परिणाम भविष्यात खूप मोठे होतात. प्रत्येक गोष्टीचे मेरिट्स डिमेरिट्स असतात, परंतु आपण कोणत्या गोष्टीचा कसा वापर करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. पोलीस प्रशासनात असताना मी बऱ्याचशा पालकांना पाहिलेलं आहे. हातातून वेळ निघून गेल्यानंतर ते आमच्याकडे येतात, त्यावेळेस वाईट वाटतं की ही घटना घडायला नको होती, परंतु काळाची गरज, टेक्नोसेवी ह्या गोष्टी आवश्यक असताना आपण देखील विद्यार्थी असो, आपण देखील त्या टेक्नॉलॉजीचा योग्यच वापर केला पाहिजे. नाहीतर भविष्यात खूप मोठे दुष्परिणाम होतात. त्यानंतर एखादी कोणती गोष्ट पोलीस प्रशासनाने एखादी वाईट गोष्ट घडली, त्याच्यामध्ये कोणताही आरोपी असेल, त्या आरोपीला पकडण्याचं काम जसं पोलीस प्रशासनाचं असतं, त्यानंतर आम्ही तो आरोपी घेऊन सर्व प्रक्रिया करून ते मान्य न्यायालयात प्रोड्यूस करतो. त्यानंतर आपले चीफ गेस्ट मॅडम आहेत ते त्याला शिक्षा सुनावण्याचं काम करतात. परंतु ती एक वेळ असते, तिची निघून गेलेली असते, त्याला आरोपीला शिक्षा होती, परंतु जे नुकसान व्हायचं असतं विद्यार्थी म्हणा किंवा कोणाचंही ते झालेलं असतं. त्यामुळं कोणतेही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ते म्हणतात, ते याच्यासाठीच म्हणतात. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण त्या बाबतीत थोडं सतर्क राहायचं आहे. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Dear students, encouraging founder of Sanskriti Foundation, Sri Sureshji Kanpure,
एनर्जेटिक सेक्रेटरी श्री अभिजीतजी तनपुरे, श्री पंचराणीजी, श्री इंगळेजी, मिसेस तनपुरेजी, and other guests. Good evening. First of all, I am very thankful to founder and principal of the Sanskriti Foundation for inviting me for this splendid event. This evening whispers us to relax, enjoy and seize the moment. Actually ही पूर्ण संमिश्र आजची पूर्ण आपण आहात, छोटे मुलं आहात जे बोर होत आहेत, त्यांना गॅदरिंग पटकन चालू होण्याची थोडीशी वेट करतायत, पॅरेंट्स आहेत. पण जसं प्रिन्सिपल सरांनी सांगितलं आहे की थोडंसं आपणाशी बोलणं गरजेचं आहे. पॅरेंट इथे आहेत, जसं सांगितलं मोबाईल सोशल मीडियापासून मुलांना थोडं दूर ठेवलं पाहिजे. तसंच त्यांच्याशी पॅरेंट बनून वागण्यापेक्षा त्यांच्यासोबत एक मित्र बनून आपण जर वागलात तर मी आता हे स्पेशली 5वीच्या पुढच्या मुलांसाठी सांगते की आपण जर फ्रेंड म्हणून सगळ्यांशी वागलात तर काय होईल की मुलं तुमच्याशी शेअर करतील. ते तुम्हाला व्यसन करत आहेत किंवा कोणतं दुसरे अवैध कृत्य करत आहेत ते तुम्हाला सांगतील. पण जर तुम्ही त्यांच्याशी स्ट्रिक्टली वागलात आणि त्यांना प्रेशराईज केलं तर ते तुमच्याशी फ्रीली वागणार नाही, ते तुम्हाला सगळं काही सांगणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मुलांना प्रेशराईज करण्याच्या ऐवजी त्यांच्याशी मित्र बनून वागलात तर ते तुमच्याशी थोडेसे कम्फर्टेबल होतील. तसेच मुलं आहेत त्यांनी फक्त अभ्यास याकडे न लक्ष देता त्यांनी सर्व त्यांच्या कला, त्यांचं डान्स, त्यांचं गायन याकडे लक्ष दिलं, त्यांचा सर्वांगीण विकास झाला तर नक्कीच आपल्याला एक भक्कम पुढची पिढी मिळेल. तरी आपण सर्वांनी आज रोजी सर्व गॅदरिंगला आपण जमा झाला आहात आणि आपण सर्वांनी गॅदरिंगचा आनंद घ्यावा. आणि ह्या गॅदरिंगच्या आनंदात मी आणखी काही क्षण घेऊ इच्छित नाही, तरी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.